मी आजचा कार्यक्रम थोडक्यात सांगतो. सुरुवातीला गणेशवंदना होईल. अक्षया बाबांची विद्यार्थिनी सादर करेल. त्याच्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात 8 वक्ते आहेत, मातब्बर वक्ते आहेत, जे थोडक्या शब्दात बाबांबद्दल आपले विचार मांडतील. बाबांना आशीर्वाद द्यायला त्यांचे व्यास संगीत विद्यालयातले सहकारी श्री मप जोशी, जे आता 101 वर्षाचे होतील. नव्वद वर्षाच्या माणसाला आशीर्वाद द्यायला माणूस शोधायला लागतो, तो आम्हाला आयता मिळालेला आहे. मी आता अक्षयाला विनंती करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवः सर्वकार्येषु सर्वदा. हे कृष्णाजी अभ्यंकर माझ्या वडिलांचे वडील. त्यांचा हा फोटो निवडण्याचं कारण असं आहे की त्यांच्या अख्ख्या आयुष्यात हा एकच फोटो काढला गेला होता. आज आपल्या सुदैवाने नारायणरावांचे सुपुत्र अतुल इथे आलेले आहेत. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द मांडावेत. अतुल व्यास. अतुलजी तुम्हाला माहितीच आहेत, गायक आहेत, कुलगुरू आहेत. लखनौ, जयपूर, बॉम्बे, क्लब हाऊस सगळीकडे त्यांनी मोठमोठे आणि आज खास म्हणजे ते बाबांवरच्या प्रेमामुळे आलेले आहेत. आजचे उत्सव मूर्ती पंडित शंकर अभ्यंकर. जसं रवी आता म्हणाला की शंकर अभ्यंकर आमच्या घरी येऊन दाखल झाले. गुरु शिष्य परंपरेप्रमाणे गुरुगृही राहून विद्यार्जन करण्यासाठी हे दाखल झाले. त्यावेळेला माझा जन्मही नव्हता झाला. त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये 10 वर्षाचं अंतर आहे. त्यानंतर माझा जन्म झाल्यानंतर सुरुवातीचं वाढवणं मुलाला, घरी एक 10 वर्षाचा एक मुलगा आहे. मी त्यावेळेला त्यांचं माझ्या आणि त्यांचं वर्ष 12 वर्षाचं होतं. म्हणजे मी जन्म झाल्यानंतर अक्षरशः अंगा खांद्यावर मला त्यांनी वाढवलं. सगळ्या गोष्टी माझ्या अगदी. आणि मी सुद्धा मला समजायला लागल्यापासून मी वडील भावाप्रमाणेच त्यांना मानत आलेलो आहे. अजूनही मानतो. तीच माझी श्रद्धा आहे, तीच माझी भावना आहे. वडील भाऊ आहेत. अतुल काका, तुमच्या गोड शब्दांबद्दल आभार. आणि व्यास संगीत विद्यालय नसतं तर यांची भेटच झाली नसती. त्यामुळे आमच्या दृष्टीने व्यास संगीत विद्यालयाला फारच महत्त्व आहे. मी विशीत आणि तिशीत 15 वर्ष रशियाला होतो. आणि साधारण 1996 साली रशियात कारने जात असताना FM रेडिओ होता कारमध्ये, रशियन चॅनल होतं. आणि त्याच्यात एक जर्मन गाणं सुरू झालं. आणि ते जर्मन गाणं सुरू झालं आणि त्याची अस्थायी रे बलमुवा. तुमच्यापैकी अनेकांनी ऐकली असेल. बाबांची अहिरभैरवमधली चीज आहे आणि इथे गायली असेल. रे बलमुवा रे बलमुआ सूरत दिखा दे करत तोरी याद रे बलमुआ. असं ते मी मॉस्कोच्या माझ्या रशियन रेडिओवर ऐकलं आणि तो मला क्षण देणारी, म्हणजे ती बंदिश माझी आवडतीच होती आणि आवाजही परिचित होता. तर मी त्या आवाजाला पाचारण करतो. नीला रवींद्र
आमच्या घरी लहानपणी आली तेव्हा नीला जोशी होती, मग नीला भिडे झाली, मग नीला रवींद्र झाली, आणि आमच्यासाठी निळूताई आहे. आणि ती प्रसिद्ध निवेदिका आहे, प्रसिद्ध गायिका आहे. म्हणजे मिथुन चक्रवर्तीला जसं गरिबांचा अमिताभ म्हणायचे तसे आमच्यासाठी लता मंगेशकर होती आमच्या घरी येणारी रोज. तर नीला रवींद्र मग तिने पाचवीपासून ती माझ्या बाबांकडे यायला लागली. नीला. नमस्कार. आदरणीय गुरुजी पंडित शंकरराव अभ्यंकर यांना 90 पूर्ण झाली, त्यानिमित्ताने आज आपण सगळे जमलेलो आहोत. प्रथम मी त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेते की तुमचे आशीर्वाद असे सदैव आम्हाला लाभू देत अशी प्रार्थना करते. कमल, ते तुम्हालाही नमस्कार करते. जोशी मास्तर ज्यांना आम्ही आप्पा जोशी म्हणतो, कारण पार्ल्याला प्रार्थना समाज रोडवर ते राहायचे, लहानपणापासून मी त्यांना बघते, त्यांनाही नमस्कार करते. आणि अभ्यंकरांचा हा सर्व परिवार, मी तुम्हाला रसिको नाही म्हटलं, मी तुम्हाला अभ्यंकरांचा परिवार म्हणते. यालाही एक कारण आहे, कारण इथला प्रत्येकजण अभ्यंकरांशी एका नात्याने बांधला गेला आहे आणि त्याच प्रेमाने आज इथे प्रत्येकजण आलेला आहे. आता माझ्याबद्दल सांगायचं तर मी त्यांच्या कुटुंबातली एक सदस्य म्हणून इथे उभी आहे. मला निळू ह्या लहानपणीच्या लाडक्या नावाने हाक मारणारं फक्त हे एकच कुटुंब आहे. तेव्हा कमलताई मास्तरांची निळू आणि रवी मुकुलची निळूताई या नात्याने त्यांच्या कुटुंबातली एक म्हणून उभी आहे. त्यांच्याकडे मी गाणं शिकायला लागले तेव्हा फक्त मास्तर आणि मी असं नातं नव्हतं, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाशी माझं नातं होतं. मी त्यांच्याकडे जरी क्लासिकल शिकत होते सरांकडे, मी त्यांना मास्तर म्हणते, पण तरी मी गात होते सुगम संगीत. कॉलेजमध्ये शिकत असतानाच मला हिंदी चित्रपटात पार्श्वगायनाची संधी मिळाली. त्याच्यानंतर वसंत देसाई यांच्याकडे सुद्धा मी गायले. मी 450 जिंगल 9 भाषांमध्ये गायले. आता मी मास्तरांच्याकडे क्लासिकल शिकले, पण क्लासिकल गात नव्हते, हे सर्व गात होते. पण त्यातली एक महत्त्वाची गोष्ट अशी की हे सर्व गाण्यासाठी जो गळा तयार करायचा होता तो मास्तरांनी तयार करून घेतला होता. मास्तरांच्या बाबतीत आणखीन एक सांगते की त्याने कधीही मी शास्त्रीय संगीत गात नाही ह्याच्याबद्दल कधी नाराजी नाही व्यक्त केली, कधीच नाराजी नव्हती त्यांची. उलट मी जे काही लाईट गाईन त्याच्यामध्ये मला ते मदत करायचे. बाबा मला लहानपणापासून सांगायचे की सगळ्या ज्योतिषांनी, हस्तरेखा तज्ज्ञांनी, छायाशास्त्री, त्यांना आवड होती सगळ्यांना विचारायची, आणि सगळ्यांनी सांगितलं होतं की तुमचं आयुर्मान 72 वर्ष आहे. 72 वर्ष. त्यामुळे ते जेव्हा 72 वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्यासह आम्ही सगळे तयारीनिशी सज्ज होतो. झालं काहीच नाही, त्यालाही आता 18 वर्ष झाली. पण आमच्या घरचे इतर सगळे लोक योगासनं करतायत, मॅरेथॉन धावतायत, डाएट करतायत, तरी तब्येत कोणाची सगळ्यात चांगली? तर बाबांची. आम्ही हे खाऊ का नको ह्याचा विचार करतोय. ते रोज आम्रखंडाचा एक डबा फस्त करतायत, रोज रॉयल स्टॅगचे 2 पेक रिचवतायत, आणि तरी झोप सगळ्यात चांगली कोणाला लागते? तर बाबांना. तर हे मी ह्याचं रहस्य काय, म्हणून मी आता इथे एवढे आपण जमलेलो आहोत, तुमच्यापैकी काही किंवा सगळ्यांनाच जर आनंदाने 90 गाठायची असेल तर त्याच्यासाठी मी गेले 60 वर्षाहून जास्ती निरीक्षण आणि विचार करतोय. ते मी तुमच्या बरोबरच सांगीन. म्हणजे म्हणजे तुम्ही ते आवडेल तेच निवडक तुम्ही घेणार. ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे ते शाळेत गेले नाहीत, त्यामुळे
त्यांनी आमचा कधी अभ्यास घेतला, आम्ही कुठल्या इयत्तेत आहोत तेही त्यांना माहिती नसायचं. त्यामुळे त्यांनी आमचा अभ्यास कधी घेतला नाही, तेही सुखी झाले, आम्हीही सुखी झालो. त्याच्यानंतर त्यांनी आयुष्यात कुठलाही फॉर्म भरलेला नाही आहे, कुठलाही फॉर्म भरलेला नाही. ते 15हून जास्ती देशांना गेलेले आहेत, पण विझासाठी त्यांनी कधी अर्ज केलेला नाही आहे. 2-3 आठवड्यांपूर्वीच आमच्या घरी लोक आले होते की अहो 85 वर्षाच्या वरचे आहेत, तुम्हाला मतदान करायला घरी आम्ही येऊ शकतो. बाबा म्हणाले काय करायला लागेल, हा 3 पानी फॉर्म भरायला लागेल. बाबा म्हणाले नको, मी येतो ना, येतो. तर हे बरोबर आहे की आपल्याला आता शाळेत न जाणं शक्य नाही आहे, पण आयुष्यातली ब्युरोक्रसी जर तुम्ही कमी केले, जेवढी कमी, आता पॉपकॉर्नला सुद्धा 10% डिस्काउंट मिळेल म्हणून नवे लोक फॉर्म भरत असतात. ही ब्युरोक्रसी जर कमी केली तर नक्की तुम्हाला 90 गाठता येईल. आता मगाशी मी मॉस्कोचा उल्लेख केला. बाबांची एक विद्यार्थिनी सध्या रशियाला, अदिती जोशी, ती भारताच्या एम्बसीमध्ये सांस्कृतिक ICCR तर्फे संगीत शिकवते आणि तिने बाबांच्या वाढदिवसानिमित्त एक क्लिप पाठवली आहे, ती आपण बघू. नमस्कार. आदरणीय सरांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि नमस्कार. आज माझे मॉस्कोतले शिष्य सरांचीच एक रचना गाणार आहेत, राग भिंपलास मधली आनंद भराय. तबल्याची साथ करतायत आमचे JNCC सेंटर, ICCR सेंटरचे तबला टीचर झकीर हुसेनजी. राग भिंपलास आनंद भराय ही बंदिश. हॅपी बर्थडे गुरुजी. नमस्ते. अमरेंद्र धनेश्वरना बोलवतो. यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट जेव्हा यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा खूप त्रास झाला. हा माझ्या बाबांचा विनोद आहे, कारण त्या तिथल्या कारकुनांना यांचं नाव कुठलं आणि आडनाव कुठलं हेच कळत नव्हतं. त्यामुळे आम्ही त्यांना नंदू धनेश्वर म्हणतो. आणि नंदू हे म्हणजे इथल्या सगळ्यांनाच माहिती आहे, गायक आहेत, संगीत समीक्षक आहेत, संगीत पत्रकार आहेत, अनेक गोष्टी. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हिंदुत्वाचा जेवढ्या तळमळीने प्रचार करतात तेवढ्याच तळमळीने, त्याच्याहून जास्त तळमळीने हे संगीताचा प्रचार करतात. शंकर अभ्यंकरांचे विनोदातले रोल मॉडेल 2 होते आहेत, म्हणजे एक तर पु ल देशपांडे आणि दुसरे म्हणजे आचार्य अत्रे. शंकर अभ्यंकर खरोखरच 90 वर्षाचे झालेले आहेत, हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मला त्यांच्या अनेक गुणांबद्दल माहिती आहे. म्हणजे ते उत्तम सतार वादक आहेत. मगाशी अतुलने सांगितलं की रविशंकरांच्या त्यांनी कसा अध्ययन केलं, म्हणजे एकलव्याप्रमाणे. अजूनही मी सांगतो की आकाशवाणी मुंबई, मी ऐकतो आकाशवाणी, असा मूर्ख माणूस आहे मी, आजकाल कोणी ऐकत नाही. त्या आकाशवाणीवरती वसंत रागाचं त्यांचं रेकॉर्डिंग रात्री 10 वाजता लागतं. असा वसंत राग मी कधीही सतारीवर इतका चांगला ऐकलेला नाही आहे. अप्रतिम. आणि रविशंकरांच्या शैलीमध्ये ते संगीताचा मौखिक इतिहास, त्याला आपण ओरल हिस्ट्री म्हणतो, त्या मौखिक इतिहासाचे साक्षीदार आहेत. आणि ते त्यांच्या जवळपास तुम्ही जर कधी फिरलात तर तुम्हाला अनेक अशा मौखिक इतिहासातल्या माइलस्टोन्सबद्दल ते फार चांगलं सांगतात. इथे कुमार गंधर्व रविशंकर यांचा उल्लेख झाला. ते भक्तिरसाने ओथंबलेले असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना त्यांची नावं दिली. मी रवी आणि हा इथे मुकुल, तो तिकडे मुकुल शिवपुत्र आहे, हा मुकुल शंकरपुत्र इथे आहे. आणि त्याच्याहून महत्त्वाचं मला वाटतं म्हणजे ते अजून कविता पाठ करतात. सुरेश भट हे त्यांचे आवडते कवी आहेत. बाबांच्या मित्रांचे जेव्हा वाढदिवस असतात
तेव्हा ते सुरेश भटांची कविता हमखास म्हणतात, ती त्यांनाही आज लागू आहे. तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो. ही सांज ना आयुष्याची आताच उजाडत आहे, चंद्राला उमगून गेले सूर्याला समजत राहो. मी गिरीश दापकेंना बोलावतो. कादंबऱ्या, कथा, नाटकं त्यांनी धीरूभाई अंबानी आणि नरेंद्र मोदी यांचं चरित्र लिहिलेली आहेत. नरेंद्र मोदीचं नरेंद्रायण, त्याची आता 5वी आवृत्ती आहे. ते 5-6 भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे आणि त्यामुळे 2014 साली राज्यारोहण नरेंद्र मोदींचं पहिल्यांदा झालं, तेव्हा गिरीश दिल्लीला जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करून आला. संगीत क्षेत्राशी केवळ कांचन असा संबंध असणारा मी, आणि मला अभ्यंकर परिवाराने इथे बोलावलं, माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानतो. आणि प्रत्यक्ष न बोलता एक मानपत्र मी लिहिलेलं आहे. आशाताई खाडीलकरांना मी बोलावतो. आशाताईंबद्दल काय बोलणार, त्या सगळ्यांनाच माहिती आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यसंगीत, भक्तिगीत आणि मुख्य म्हणजे त्या आमच्या घरातल्याच आहेत. उत्तुंग सांस्कृतिक परिवार त्या चालवतात, तेही आपल्याला माहिती आहे. इथल्या म्हणजे हल्ली प्रत्येकाला ह्या कंपूत नाही तर त्या कंपूत राहायला लागतं. त्यामुळे तुमची सावरकर, हिंदुत्व ह्याच्याबद्दल काही मतं असली तरी ह्यांच्या कुटुंबाने अनादी मी अनंत मी नावाचं जे नाटक सादर केलं आहे ते माधवराव खाडीलकरांनीच लिहिलं आहे, यांनी संगीतबद्ध केलं आहे. यांचा मुलगा ओंकार तो सावरकरांची भूमिका करतो. तर ते कलाकृती म्हणून जरूर बघा, अतिशय सुंदर नाटक आहे. आशाताई खाडीलकर. आज आपण सगळे अभ्यंकर सरांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त इथे जमलो आहोत. त्यामुळं सर्वप्रथम मी माझ्या सर्व कुटुंबाच्या वतीनं, त्या कुटुंबामध्ये नुकतेच आत्ता माझे मिस्टर माधव खाडीलकर हे देवाघरी गेले, त्यांच्या वतीने आणि आमच्या कुटुंबियांच्या वतीनं मी सरांना नमस्कार करते आणि खूप खूप शुभेच्छा देते. माझे पती माधव खाडीलकर यांना सर फार आवडायचे, त्यांच्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. आणि आज ते नसले तरी मला एक गोष्ट इथे पटकन सांगायची आहे की जेव्हा माझे मिस्टर आजारी होते आणि त्यावेळेला 85 वर्षाचे आमचे सर आणि कमलताई दोघंही आमच्या घरी माझ्या मिस्टरांना भेटायला आमचे 2 जिने चढून वर आले होते. आणि अगदी माझे मिस्टर जाईपर्यंत त्यांच्या मनात ती खंत होती. त्यांना कमरेच्या दुखण्यामुळं आणि सर 4थ्या मजल्यावर राहत असल्यामुळं त्यांना भेटायला जायला कधी जमलं नाही त्या कमरेच्या दुखण्यामुळं. तर ही खंत मला 1000 वेळेला माझ्या मिस्टरनी बोलून दाखवली. तर ती क्षमा आजही मी पुन्हा एकदा सरांची आणि कमलताईंची मागते. मी सरांकडे जवळजवळ 25-30 वर्ष झाली बंदिशी शिकते आहे, शिक्षण घेत आहे. त्यांच्या गुरुकुलात मी दाखल झाल्यापासनं माझ्या आईवडिलांचे संस्कार आणि माझ्या सगळ्या गुरूंचे संस्कार घेऊन जेव्हा मी सरांच्याकडे गेले तेव्हा त्यांच्या घरामध्ये मला एक अप्रतिम कलाकार आणि अत्यंत निखळ अशी माणुसकी दिसली की त्याचे संस्कार कमलताईंनी आणि सरांनी आमच्यावर केले की कलावंतानं माणूस म्हणून सुद्धा किती सुंदर असलं पाहिजे हे आम्हाला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. सरांचा मूळचा स्वभाव अत्यंत साधेपणा, निगर्वी आणि सहजपणानं जीवन जगण्याची त्यांची जी शैली आहे की जसं आत्ता रवी सांगतोय की त्यांची 90 गाठण्याची जी काही गमक आहे ते त्या सहजतेमध्ये आहे असं मला जाणवतं. आणि ते साधेपणा आणि ती सहजता आम्हालाही सरांनी शिकवली. सुखदुःखाचा कुठलाही अवडंबर न करता त्यांनी आम्हाला विद्या दिली
जे मागेल तितकं आम्हाला त्यांनी दिलं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.